नमस्कार मित्रांनो. कन्या राशीने करिअर कशाप्रकारे निवडावं? मुळातच कन्या राशीचा स्वभाव कशा प्रकारचा असतो आणि कोणते जे करिअर आहेत किंवा कोणते जे कार्यक्षेत्र आहेत, की जे त्यांना सर्वात महत्त्वपूर्ण ठरतं किंवा ते एन्जॉय करू शकतात. या संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला कन्या राशीचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार, एकंदरीत जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो, हे जाणून घेणं थोडंसं महत्त्वाचं ठरेल. कन्या राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 6व्या स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि द्विस्वभावाची ही रास आहे. मुळातच षष्ठ स्थानाची द्योतक ही रास आहे. या राशीमध्ये 2-3 गोष्टी थोड्याशा महत्त्वपूर्ण ठरतात. ही जी रास आहे बऱ्याच प्रमाणात अलर्ट आहे. बऱ्याच प्रमाणात म्हणजे ह्या राशीच्या संदर्भामध्ये म्हणजे सर्व राशीमध्ये सगळ्यात जास्त अलर्ट अशा प्रकारची ही रास आहे. ज्ञानी आहे, चिकित्सक आहे, चौकस आहे, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय उत्तम अशा प्रकारची आहे. मुळातच बालपणापासून यांच्याकडे बऱ्याच प्रश्न असतात. का, कसे, कधी, केव्हा म्हणजे क पासून सुरुवात होणारे बरेचसे प्रश्न यांच्याकडे असतात आणि त्याची उत्तर सुद्धा हे जाणून घेतात. त्याच्यामुळे जवळ-जवळ दिसणाऱ्या सर्व क्षेत्राच्या संदर्भातली माहिती ही यांना असते आणि ती मुळात इन डेप्थ सुद्धा असते आणि ही सगळ्या माहितीचं अॅनलाईज करणं नीट व्यवस्थितपणे बुद्धीमध्ये ठेवणं किंवा विचारात ठेवणं, लक्षात ठेवणं आणि ती गरज असेल तेव्हा वापरणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसतो आणि त्यामुळे होतं काय, की कुठल्याही व्यक्तीबरोबर त्याच्या आवडीच्या संबंधी हे सहजपणे संवाद साधू शकतात, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि संवाद साधण्याची कला सुद्धा यांची अतिशय उत्तम असते. म्हणजे हसत बोलणं आणि आपला मुद्दा सहज मांडणं. मुद्दा कितीही गुंतागुंतीचा किंवा गांभीर्यपूर्ण असला, तरी तो सहजपणे मांडण्याची हातोडी ही कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिप्लोमसी नेचर यांच्यामध्ये खूप चांगला असतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीबरोबर बोलताना त्या व्यक्तीबरोबरची सगळी काही माहिती काढून घेतील. पण स्वतःच्या मनातलं लवकर सांगणं हे जवळ-जवळ कठीण. फार कमी सांगतील. अर्थात तुम्हाला बोलताना तुम्हाला वाटेलही, की या व्यक्ती अतिशय मनमोकळ्या असतातही तशा आणि भरपूर प्रमाणात सगळं काही आपण बरंच काही बोललो. परंतु त्यांच्या संदर्भातला फार ते कमी सांगतील. ही गोष्ट थोडी स्पेशल असणे महत्त्वाची सुद्धा असते. कारण या राशीचं असं मानणं असतं, की आपल्याबद्दलची गोष्ट जर का आपण समोरच्याला सगळी सांगितली, तर तो त्याचा कदाचित चुकीचा फायदा सुद्धा घेऊ शकतो आणि ही बरीचशी प्रॅक्टिकल गोष्ट आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या व्यक्ती प्रॅक्टिकल सुद्धा असतात. म्हणजे पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे या संदर्भातलं यांचं नॉलेज खूप चांगलं असतं आणि पैशाविना तुम्हाला जगात मान नाही, हा भाग यांना चांगला समजलेला असतो. त्याच्यामुळे ही जी रास आहे ही थोडीशी प्रॅक्टिकल असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीचा बौद्धिक स्तर असतो तो खूपच चांगला असतो. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती चांगली असते, चिकित्सक वृत्ती असते. प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाणं आणि नेमकेपणाने गोष्टी करणं आणि त्याविषयी सगळं ज्ञान घेणं, अॅनलायझिंग पॉवर या राशीच्या व्यक्तींची अतिशय चांगली असते. आणि म्हणूनच या राशी समोरच्या ज्या व्यक्ती असतात त्याबद्दल ही व्यक्ती कशी आहे, काय आहे, हे जाणून घेण्याचे त्यांचे तर्कसंगत विचार अतिशय उत्तम प्रकारचे असते. म्हणूनच ही जी रास आहे ती बौद्धिक क्षेत्रातली क्षेत्राशी संबंधित सुद्धा रास मानली जाते. फक्त 1-2 गोष्टी त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. ती गोष्ट म्हणजे थोडंसं त्यांनी स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. महत्त्वाचं म्हणजे त्यांचं दुसरी एक जी गोष्ट आहे ती म्हणजे थोडंसं त्यांची जी डिसिजन पॉवर आहे ती थोडीशी कमी असते. मुळातच त्यांचा असा अनुभव असतो, की आपण जे काही डिसिजन घेऊ, आपण जे काही निर्णय घेऊ, ते चुकता कामा नये. अर्थात प्रत्येक वेळेला तुमचे निर्णय अचूक ठरतील असंही नाही. परंतु बऱ्याच वेळा जर का तुम्ही यांच्या बाबतीत बघितलं तर यांचे निर्णय हे अचूक ठरतात. परंतु याची दुसरी एक निगेटिव्ह बाजू सुद्धा अशी आहे, की निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागतो. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचा निर्णय घ्यायचा आणि तुम्ही विचार करत गेलात, तर बऱ्याच वेळा अति विचार गेल्यामुळे निर्णय चुकीच्या ठरण्याची शक्यता असते किंवा निर्णय नकारात्मक होतात किंवा कधी-कधी निर्णय घेतलेच जात नाही. त्यामुळे बऱ्याचशा संधी यांच्या जीवनातल्या वाया सुद्धा जातात, तसा त्यांचा अनुभव सुद्धा असतो. अर्थात या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीत सांगायचं झालं, तर ही जी रास आहे, ही बरीचशी बौद्धिक क्षेत्राशी संबंधित आहे. चिकित्सक आहे, चौकस आहे आणि वाणीशी यांचा संबंध असतो. मग अशाच प्रकारची जी क्षेत्र आहेत, ही क्षेत्र यांना खुणावतात किंवा अशाच क्षेत्रामध्ये या ज्या व्यक्ती आहेत, त्या पुढे जातात. जसं की रिसर्चचं क्षेत्र आहे, की ज्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीबद्दल रिसर्च करायचा असेल, डेटा अॅनलाईज करायचा असेल, डेटा जमा करायचा असेल, त्याबद्दलचं त्याच्याबद्दलचं काही कन्क्लुजन काढायचं असेल, सर्व्हे करायचा असेल, तर त्या बाबतीत ह्या ज्या व्यक्ती असतात किंवा तशा प्रकारचे काही प्रोजेक्ट असतील किंवा तशा प्रकारची काही कामं असतील, त्या कामामध्ये या व्यक्ती खूप पुढे जातात. हेल्थ केअरच्या क्षेत्रामध्ये सुद्धा या व्यक्ती पुढे जातात. लक्षात घ्या, कन्या राशीच्या व्यक्तींना साफ, स्वच्छ, नीटनेटकेपणा हा खूप जाणवतो आणि त्या व्यक्ती स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय अलर्ट असतात. एकंदरीत 12 राशींमध्ये सगळ्यात जास्त अलर्ट जे मी तुम्हाला सांगितलं गुणधर्म
हा यांच्या स्वतःच्या आरोग्याशी संबंधित असतो. कधी-कधी उगाचच आहे ना, असं वाटतं, की आपल्याला काहीतरी झालेलं आहे, आपल्याला काहीतरी वाटत आहे आणि बऱ्याच वेळा सगळ्या प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करून त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही. हा अनुभव कन्या राशीच्या व्यक्तींना, खास करून कन्या राशीच्या ज्या स्त्रिया असतात, त्यांच्या बाबतीत हा अनुभव बऱ्याच प्रमाणात येतो. दुसरी गोष्ट म्हणजे एडिटिंगचं क्षेत्र आहे, कला क्षेत्राशी संबंधित, की ज्यामध्ये ॲक्टिंग सुद्धा येते. कन्या राशीमध्ये जर का बरेचसे ग्रह असतील, तर ॲक्टिंगशी मात्र जवळचा संबंध येतो. जी मी सुरुवातीला गोष्ट सांगितली, की सिक्रेट इन नेचर. स्वतःच्या बद्दल काही न सांगता तुमच्याबद्दल जास्त जाणून घेणं किंवा त्यांच्या एकंदरीत दिसण्यावरून किंवा त्यांच्या एकंदरीत प्रेझेंटेशनवरून तुम्हाला अजिबात समजणार नाही, की यांच्या मनात काय चाललंय, की हा जो गुणधर्म आहे, हा गुणधर्म एखाद्या ॲक्टरचा खूप चांगला असतो. म्हणजे ॲक्टिंगचं क्षेत्र सुद्धा आहे ना, खूप चांगलं असतं किंवा नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा या व्यक्ती जास्त राहतात. इंजिनिअरिंगचं क्षेत्र सुद्धा यांना आवडतं. ज्या ठिकाणी बौद्धिक क्षेत्राशी संबंधित ज्या गोष्टी आहेत, अकाउंटिंग आहे, रायटिंग आहे किंवा डायलॉग रायटिंग वगैरे किंवा स्टोरी टेलिंग, स्टोरी रायटिंग ह्या गोष्टी सुद्धा यांच्यामध्ये समजतात. आणि आत्ताचा जो जमाना आहे कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये, आय-टी क्षेत्र आहे, सी-एस आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआयचं क्षेत्र वगैरे, की ज्याच्यामध्ये डेटा खूप महत्त्वाचा असतो. डेटा अॅनलाईज करणं खूप महत्त्वाचं असतं. डेटा सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं. तर अशा गोष्टींमध्ये या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे कन्या राशीच्या ज्या व्यक्ती आहेत, या अतिशय पुढे जाऊ शकतात. अर्थात हा झाला त्यांच्या आवडीचा भाग किंवा त्यांचा स्वभाव. पण प्रत्यक्षात तुम्हाला तसं करियर मिळेल की नाही, हा सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट जाते. म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत, म्हणून होतं काय, की बऱ्याच वेळा आपण हेही पाहतो, की आपली आवड एक असते, परंतु आपलं कार्यक्षेत्र वेगळं असतं. त्यामुळे थोडासा विसंगती ज्याला आपण म्हणतो ते जाणवते आणि बऱ्याच वेळेस लोकांना आपलं जे कार्यक्षेत्र असतं किंवा किंवा करियर असतं त्याच्यामध्ये तेवढं का आनंद वाटत नाही. मग अशा कोणते ग्रह किंवा योग आहेत, की जे महत्त्वाचे ठरतात. लक्षात घ्या, तुमची कन्या रास असेल आणि तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ, बुध आणि शुक्र हे 3 जे ग्रह आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. आता मी सांगतो त्यापैकी एखादा जरी योग तुमच्या पत्रिकेत असेल, तरी सुद्धा आपण आता जी क्षेत्र सांगितली त्यामध्ये तुम्ही फार पुढची स्टेप गाठू शकता किंवा फार पुढची मजल गाठू शकता. जसं की मंगळ जो ग्रह आहे, हा मंगळ ग्रह जर का स्वतःच्या राशीमध्ये किंवा मेष, वृश्चिक किंवा मकर राशीमध्ये असेल किंवा बुध जो ग्रह आहे हा मिथुन किंवा कन्या राशीमध्ये असेल किंवा शुक्र जो ग्रह आहे, हा शुक्र ग्रह वृषभ, तूळ किंवा मीन राशीमध्ये असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये बुध, शुक्र आहे ते स्वतःच्या राशीमध्ये किंवा मित्र राशीमध्ये असतील किंवा अन्योन्य योगात जरी असतील, तरी सुद्धा ही जी क्षेत्र सांगितली या क्षेत्रामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात पुढे जाऊ शकता किंवा अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये तुम्ही भरपूर प्रमाणात मोठी उंची गाठू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी कुंडली आहे ही सुद्धा थोडीशी महत्त्वाची ठरते. तुमच्या कुंडलीमध्ये लग्नेश, तृतीयेश आणि पंचमेश हे जे 3 ग्रह आहेत हे महत्त्वपूर्ण ठरतात. म्हणजेच यांचं एकमेकांशी नातं समजा लग्नेश तृतीयात असेल, तृतीयेश लग्नात असेल, तृतीयेश पंचमात, पंचमेश तृतीयात किंवा लग्नेश पंचमात, पंचमेश लग्नात किंवा लग्नेश, तृतीयेश, पंचमेश हे जे 3 ग्रह आहेत, हे 3 ग्रह समजा युतीमध्ये असतील, त्रिकोण योगामध्ये असतील, ह्यापैकी एक जरी योग तुमच्या पत्रिकेत असला आणि जर का तुमची कन्या रास असेल, तर मगाशी जी काही आपण क्षेत्र सांगितली, या क्षेत्रामध्ये तुम्ही बराच मोठा पल्ला गाठू शकता. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. जर का तुमच्या कुंडलीमध्ये तुमची कन्या रास असेल, तर जरूर बघा किंवा ते जे ग्रह मी सांगितले मंगळ, बुध, शुक्र हे स्वतःच्या राशीमध्ये किंवा उच्च राशीमध्ये असतील किंवा युतीमध्ये असतील किंवा त्रिकोणी योगात असतील, तरीसुद्धा अशा प्रकारचे अनुभव किंवा अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये कन्या राशीच्या व्यक्ती असतील, त्या अगदी सहजपणे पुढे जातात किंवा मोठा पल्ला सहजपणे गाठू शकतात. आता दुसरा प्रश्न येतो, की समजा हे कुठलेही योग समजा कुंडलीमध्ये नसतील, मग नेमकं काय? लक्षात घ्या, समजा हे कुठलेही योग तुमच्या कुंडलीत नसेल आणि जर का तुमची कन्या रास असेल, तर मात्र आपण जे सुरुवातीला सांगितलं, की तुमची आवड एक आहे आणि तुमचं कार्यक्षेत्र वेगळं आहे, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येऊ शकतात. मग याकरता काय करायचं, की मग त्या व्यतिरिक्त कोणतं क्षेत्र महत्त्वाचं ठरेल, तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे ती पाहणं गरजेचं ठरेल. कारण हे जे 3 ग्रह आहेत मंगळ, बुध, शुक्र किंवा लग्नेश, तृतीयेश, पंचमेश या व्यतिरिक्त तुमच्या कुंडलीमध्ये कोणते ग्रह महत्त्वाचे आहेत, कोणत्या ज्या राशी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, कोणते नक्षत्र महत्त्वाचे आहेत, हे महत्त्वाचं ठरतं किंवा त्यांचे परस्पर योग कसे आहेत. लक्षात घ्या, कुठलीच कुंडलीमध्ये अगदीच टाकाऊ अशा प्रकारची कुठलीही कुंडली नाही. प्रत्येक कुंडलीमध्ये एखाद दुसरा ग्रह तरी स्वगृहीचा असतो, उच्चग्रहीचा असतो किंवा एखाद दुसऱ्या ग्रहामध्ये चांगले योग बनलेले असतात. मग त्याचा फायदा घेऊन त्या संदर्भातले जे क्षेत्र आहेत ते सांगता येऊ शकते. तर मित्रांनो, हे होतं कन्या रास आणि त्यांना सुसंगत अशी जी क्षेत्र आहेत आणि पत्रिकेतले कोणते ग्रह किंवा भावेश कोणते महत्त्वाचे ठरतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.